श्री शिवाय नमस्तुभ्यम मंत्राचे दिवसानुसार फायदे. हरिभक्त पारायण सौ कांचनताई जगताप यांच्या शिवभक्ती प्रवचनात श्री शिवाय नमस्तुभ्यम या पवित्र शिवमंत्राचा जप रविवार ते शनिवार प्रत्येक दिवशी करावा असे सांगण्यात आले. प्रत्येक वाराला या मंत्राचे वेगळे आध्यात्मिक लाभ मिळतात अशी माहिती त्यांनी दिली. भक्तांनी नियमित जप करून शिवकृपा प्राप्त करावी असे आवाहनही केले आहे. अधिक माहितीसाठी कांचनताईंचे कीर्तन व शिव महापुराण कथा ऐकावे. पुढील अपडेटसाठी GR महाराष्ट्राला आत्ताच सबस्क्राईब करा. श्री शिवाय नमस्तुभ्यम. मग तुम्ही मला प्रश्न विचाराल, ताई रविवारी आम्ही पाणी घालू पिंडीला, श्री शिवाय नमस्तुभ्यमचा जप करू, पण रविवारी आम्हाला पाणी घातल्यानंतर काय मिळेल सांगते बरं का. एक एक वाराला काय मिळेल सांगते ऐका. रविवारी तुम्ही जर पाणी अर्पण केलं पिंडीवरती तर तो आरोग्यदायक आहे. रविवार त्याचा मात्र सोम जो आहे तो रवी आहे दादा, आणि म्हणून रविवारी जर तुम्ही पाणी अर्पण केलं तर तुमचं आरोग्य चांगलं राहील. फक्त मंत्र जप करायचा श्री शिवाय नमस्तुभ्यम, आरोग्य चांगलं राहील. सोमवारी जर पाणी अर्पण केलं आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हटलात तर तुम्हाला संपत्तीची प्राप्ती होईल. मंगळवारी जर तुम्ही पाणी अर्पण केलं, श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हटलात की तो व्याधीनाशक आहे. कोणता वार? मंगळवार, व्याधीनाशक आहे. बुधवारी पाणी अर्पण केलं, श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हटला तो पुष्टिकारक आहे. गुरुवारी जर मात्र त्या ठिकाणी तुम्ही पाणी अर्पण केलं, श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हटलात की तो आयुष्यवर्धक आहे, आयुष्य वाढतं. शुक्रवारी जर पाणी अर्पण केलं, श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हटलात तर तो ऐश्वर्य संपन्न करतो. आणि शनिवारी जर मात्र तुम्ही त्या मंत्राचा जप केला आणि पाणी अर्पण केलं तर ऐका ना, तो मंत्र, ते पाणी काय करत आहे तर महाराज म्हणतात तो मृत्यू निवारक आहे. शनिवारी जर तुम्ही पाणी अर्पण केलं, श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हटलात तर मृत्यू सुद्धा टळू शकतो. इतका मंत्र तो पॉवरफुल आहे दादा. पण त्या मंत्राचा जप करणं अत्यंत महत्वाचं आहे. मग नुसता जप नाही करायचा, अंतर्भाव होऊन त्या मंत्राचा जप करायचा आहे. कारण त्या लिंगाची पूजा करताना त्या देवाला जर प्रसन्न करायचं असेल तर एक तुम्हाला मंत्र जप करावा लागेल. दुसरी गोष्ट तुम्हाला त्याचा होम हवन करावा लागेल. तिसरी गोष्ट तुम्हाला दान करावी लागेल. आणि मात्र चौथ्यांदा तुम्हाला त्याचं तप करावं लागेल. आणि मग पाचव्यांदा त्या प्रतिमेचं पूजन केलं की 6 प्रकारे जर ही पूजा जर झालीत ना दादा तर तो परमात्मा आम्हाला पावत असतो. म्हणून षडोपचार आम्हाला तिथे करावं लागणार. या पूजेचा महिमा नाही दादा. ही पूजा आपल्याला पावत असते, पण त्या त्या पद्धतीनं आपण ते केलं पाहिजे. लक्ष्मी प्राप्त करायची असेल, आरोग्य चांगलं राहावं, ऐश्वर्यवान बनावं, मृत्यू विनाश काल करायचा असेल, ही सगळ्या मंत्राचा जप करणं गरजेचं.